इथंच करायला लागल्यावर काय फायदा? गेले किती वर्षापासून हा जनावरांचा व्यापार ते माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. पहिल्या व्यापारात तर आजच्या व्यापारात काय तफावत आहे? इथंच करायला लागल्यावर काय फायदा? आम्हाला कोण माणूस आहे ते माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. सगळ्याला त्रास होणार आहे. इथंच करायला लागल्यावर काय फायदा? हा जर प्रकार असा चालू राहिला तर आपण काय भूमिका घेणार पुढच्या काळामध्ये? चालू राहायला पाहिजे. निकामी शेतकरी काय करणार आहे त्याला? इथंच करायला लागल्यावर काय फायदा? आम्हाला कोण माणूस आहे ते माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. इथंच करायला लागल्यावर काय फायदा? आम्हाला कोण माणूस आहे ते माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. शेतकऱ्यापाशी माल नाही कोणा नाही तर बळच नेत नाही कुणाचा कोणीतरी बळ कुणाचं नेता का अडचण असल्यामुळे इथंच करायला लागल्यावर काय फायदा? आम्हाला कोण लग्न आहे माझा समजा आता माझा पेशंट आहे दवाखान्यामध्ये डॉक्टरला मला 50,000 रुपये देते कोण देते द्या म्हणा सरकारला द्यायला तर कोणी द्या म्हणा नाही तर बंद करून टाकायची का पैसे द्या म्हणावं हे राहू द्या काय नाव इथंच करायला लागल्यावर काय फायदा? आम्हाला कोण माणूस आहे ते माहिती आहे, ज्याला विकायचं आहे आता नवीन मुलं करायचं असते काय जरा वयस्कर विकायचं असते कवळा पोरा घ्यायचा असते किंवा एखादी बंद पडलेली गाय दूध ही काही गाभा जात नाही म्हशी गाभा जात नाही. इथंच करायला लागल्यावर काय फायदा? आम्हाला कोण माणूस आहे ते माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. आपण तर सध्या ट्रेनिंगचा सीझन आहे. कधीपासून चालला हा प्रकार? आपण तर सध्या ट्रेनिंगचा सीझन आहे. इथंच करायला लागल्यावर काय फायदा? आम्हाला कोण माणूस आहे ते माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे.